नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। युक्रेन युद्धाच्या वेळी भारत रशियाकडून तेल का खरेदी करत आहे असा प्रश्न रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला। यावर लॅव्हरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचे कौतुक करत म्हटले की माझे मित्र जयशंकर यांनी याचे चांगले उत्तर दिले होते। त्यांनी जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या उत्तराचा दाखला दिला। ते म्हणाले की जयशंकर यांनी पाश्चात्य देशांना तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या असा सल्ला दिला होता। पाश्चात्य देश रशियाकडून किती प्रमाणात तेल विकत घेत आहेत याची ही आठवण त्यांनी करून दिली होती। आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत मोर्चासाठी येऊ पाहणाऱ्या पंजाबच्या शेतकऱ्यांना हरियाणा पंजाबच्या सीमेवर रोखून धरण्यात आले। आता या शेतकऱ्यांनी पुन्हा बुधवारी दिल्ली चलोची घोषणा दिली आहे। शेतकरी दिल्लीत येऊ नये यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवलाय। आंदोलनामुळे दिल्लीत वाहतूक कोंडीची समस्या होणार असल्याने पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी दिल्ली हरियाणा दरम्यानच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवलाय। भारताने कांदा निर्यात शुल्क वाढीनंतर 31 मार्च पर्यंत केलेल्या कांदा निर्यात बंदीनंतर देशांतर्गत कांद्याचे दर कोसळलेत। त्यानंतर भारताने मित्र पक्षांच्या विनंतीनुसार बांगलादेशला 50,000 मेट्रिक टन आणि UAEला 14,400 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली असून या संदर्भातील नोटिफिकेशन काढले आहे। पण पाकिस्ताननेही आता कांदा आणि केळी निर्यात बंद केली असून या निर्णयाचा भारताला किती प्रमाणात फायदा होणार याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। पंजाब आणि हरियाणामधील काही तरुण रशियात अडकले असून त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे। आपली फसवणूक करत रशियाने युद्धात उतरवलं असल्याचा दावा या तरुणांनी केलाय। आपल्याला जबरदस्तीने युक्रेन विरोधात युद्ध लढायला लावलं जात असल्याचं तरुणांचं म्हणणं आहे। तरुणांनी एक्सवर 105 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत सरकारकडे मदत मागितली आहे। टेस्ला, स्पेस एक्स आणि एक्स प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मंगळवारी एलॉन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचं स्थान गमावलं। जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर आलेत। एक्स प्लॅटफॉर्मचे माजी CEO पराग अग्रवाल यांनी मस्क यांच्यावर थकबाकी न भरण्यासह अनेक आरोपांसह खटला भरल्याची बातमी समोर आली होती। आता आज म्हणजेच एलॉन मस्क यांना आणखी एक धक्का बसलाय। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांची एका स्थानावर घसरण झाली। या यादीत फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या स्थानावर तर एलॉन मस्क तिसऱ्या स्थानावर आलेत। गर्भपाताला राज्यघटनेची मान्यता देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरलाय। गर्भपाताचा अधिकार राज्यघटनेनुसार मान्य करण्याच्या प्रस्तावाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली आहे। संसदेत झालेल्या मतदानाच्या वेळी प्रस्तावाच्या बाजूने 780 तर विरोधात 72 मते पडली। राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेली 3/5 मते मिळाल्यामुळे ही घटना दुरुस्ती मान्य झाली। शेअर बाजाराने आज पुन्हा नवा विक्रम केलाय। सेन्सेक्सने प्रथमच 74,000चा टप्पा पार केलाय। इंट्राडे मध्ये त्यांनी 74,151 चा विक्रमी उच्चांक गाठलाय आणि शेवटी 74,085 अंकांवर बंद झालाय। चीन व जपान सारख्या देशात रोबोविषयक तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहेत। साठा करणाऱ्या गोदामांपासून संशोधन क्षेत्रातही याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे। त्यातच कुशल कामगारांचा तुटवडा आणि जे कामगार आहेत त्यांची वाढती मजुरी या समस्या वेगळ्या आहेतच। यावर मार्ग काढण्यासाठी युरोपियन देशांनी आता जपानच्या रोबोची मोठ्या प्रमाणात मदत घेण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे मजुरांच्या तुटवड्याचा प्रश्न तर मिटला आहेच, शिवाय उत्पादकताही वाढली असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले। उत्तराखंडमधील पिथौरागडमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवलेत। भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी होती। आज सकाळी 9.55 वाजता भूकंपाचे हे धक्के जाणवलेत। केवळ पिथौरागडच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही भूकंपाचे धक्के बसलेत। या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं अजून समोर आलं नाहीये। अमेरिका, भारत, फिलिपिन्स आणि तैवान या देशांबरोबर तणावपूर्ण संबंध लक्षात घेऊन अर्थव्यवस्था मंदावली असतानाही चीनने यंदाही संरक्षण विभागाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वाढ केली। चीनने सलग तिसऱ्या वर्षी संरक्षण खर्चात 7% वाढ केली आहे। भारताच्या संरक्षण खर्चापेक्षा ही वाढ तिप्पट असून अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पापेक्षा खूप कमी आहे। चीनने 2024च्या संरक्षण अर्थसंकल्पात 7.2% वाढ केली आहे। तो आता $230 अब्ज पर्यंत पोहोचलाय। भारताची संरक्षण विषयक तरतूद $75 अब्ज आहे।
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइझू यांनी भारतद्वेषी विधाने करणे सुरूच ठेवले आहे. मालदीवमधील भारताचे सैनिक काढून घेण्याच्या त्यांच्या आवाहनानंतर भारताकडून ही प्रक्रिया सुरू असतानाच त्यांच्या जागी सामान्य वेशातीलही कोणते भारतीय अधिकारी नकोत अशी भूमिका मोइझू यांनी घेतली आहे. बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजप आमदाराच्या पुतण्याची भर दिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी बिहारमध्ये कटिहार जिल्ह्यात भाजप आमदार कविता पासवान यांच्या पुतण्यावर गोळीबार केला. यामध्ये कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवान याचा जागीच मृत्यू झालाय. मेटाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम तासभर बंद राहिले होते. यामुळे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचे एका दिवसात सुमारे $3 अब्ज नुकसान झाले. यामुळे ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकावर झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती एका दिवसात $2.79 अब्ज कमी होऊन ती $176 अब्ज झाली आहे. पण त्यांचे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान कायम आहे. द केरला स्टोरी या चित्रपटानंतर आता मोठ्या पडद्यावर नक्षलवादी चळवळीचा हिंसक चेहरा दिसणार आहे. अभिनेत्री अदा शर्मा आता बस्तर द नक्षल स्टोरी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच बस्तर द नक्षल स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून देशभरात शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी पाठिंबा दर्शवलाय. त्यांनी सरकारकडे मागू नका तर कुठले सरकार आणायचे हे ठरवा असे आवाहन शेतकऱ्यांना केलंय. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.